Hello friends, myself Tejasvi Bhuingde, Assistant Teacher, Bhogavati Mahavidyalay, Kurukli. Today we study the last point of the topic, application of logic to switching circuit. First we see definition of switch. A switch is a two-state device used to control the flow of current in a circuit. Switch ह्याच्या आधी ऑलरेडी फिजिक्समध्ये तुम्ही सर्किट डायग्राम वगैरे शिकलेला आहात. सेम त्याच मेथडने इथे सर्किट डायग्राम असेल. स्विच सर्किटमध्ये असतात. स्विच मीन्स अ टू स्टेट डिव्हाइस. टू स्टेट कोणकोणते असतील? ऑन आणि ऑफ. स्विच एकतर ऑन असेल किंवा ऑफ असेल, हे दोन स्टेट असतील स्विचच्या. अ स्विच इज टू स्टेट डिव्हाइस यूज्ड टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट. सर्किटमध्ये करंटचा फ्लो कंट्रोल करण्यासाठी आपण या स्विचचा यूज करतो. स्विचेस आर डिनोटेड बाय लेटर्स यस, S1, S2 अँड सो ऑन. म्हणजेच काय, स्विच जे काय आपण सर्किट डायग्राममध्ये घेतलेले आहेत, वेगवेगळे स्विचेस डिनोट करण्यासाठी आपण लेटर्स घेणार आहोत. S1, S2, S3 एक्सेट्रा. We consider a circuit containing an electric lamp L controlled by a switch S. इथं एक सर्किट डायग्राम घेतलेली आहे. डायग्राममध्ये जर तुम्ही स्टडी केलात तर इथं आपण स्विच S कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर लॅम्प L लॅम्प आपण सर्किटमध्ये घेतलेला आहे आणि बॅटरी देखील कनेक्ट केलेली आहे. बॅटरीपासून करंट फ्लो होतो. स्विच ऑन असेल की ऑफ असेल त्याच्यावर डिपेंड आहे की पुढं लॅम्प ग्लो होणार आहे की नाही. व्हेन S इज क्लोज्ड द लॅम्प ग्लो अँड व्हेन S इज ओपन द लॅम्प डज नॉट ग्लो. म्हणजेच काय, स्विच क्लोज्ड असेल. क्लोज्ड म्हणजेच काय, स्विच क्लोज्ड म्हणजेच तो ऑन असेल तर लॅम्प ग्लो होईल. अँड स्विच S इज ओपन. जेव्हा स्विच ओपन असतो तेव्हा तो ऑफ असतो. ओपन असेल तर करंट फ्लो होणार नाही, त्यामुळे तो ऑफ असेल. लॅम्प डज नॉट ग्लो. नाउ वी सी सम टाइप्स ऑफ स्विचेस. फर्स्ट वन, इक्विव्हॅलंट स्विचेस. Now definition: switches having the same state will be denoted by the same letter and called as equivalent switches. सर्किटमध्ये एकापेक्षा जास्त स्विचेसचा यूज होऊ शकतो. तर इक्विव्हॅलंट स्विचेस म्हणजेच काय, असे स्विचेस ॲट अ टाईम त्या सगळ्या स्विचेसची कंडिशन सेम असायला पाहिजे. म्हणजेच काय, एकतर ते ॲट अ टाईम ऑन असतील किंवा ऑफ असतील. असे जे काय स्विचेस असणार आहेत सर्किटमध्ये त्यांना आपण इक्विव्हॅलंट स्विचेस म्हणणार आहोत. आणि हे इक्विव्हॅलंट स्विचेस सेम लेटरने डिनोट केले जातात. नाउ नेक्स्ट वन, कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. स्विचेस हॅव्हिंग अपोजिट स्टेट्स आर डिनोटेड बाय S अँड S डॅश. दे आर कॉल्ड ॲज कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे थोडक्यात निगेशन. अपोजिट स्टेट्स म्हणजेच काय, एक स्विच जर ऑन असेल तर त्याचा अपोजिट स्विच हा ऑफ असणार आहे, ज्याला की आपण कॉम्प्लिमेंटरी स्विच म्हणणार आहोत. एक स्विच ऑन असेल तर दुसरा ऑफ असेल, त्यामुळे डिनोट करताना देखील एक स्विच जर आपण S ने डिनोट केला तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी स्विच हा S डॅश ने डिनोट करायचे. हे असतील कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. देन इनपुट आउटपुट टेबल. याच्या आधी आपण ट्रूथ टेबल घेतलेले आहेत, डेफिनेशन बघितली होती, वेगवेगळे एक्झाम्पल्स देखील घेतले होते ट्रूथ टेबलशी रिलेटेड. इथं इनपुट आउटपुट ॲक्च्युली स्विचिंग टेबल असतो. तर पर्टिक्युलर डेफिनेशन काय असेल याची, अ टेबल इज प्रिपेअर्ड बाय कन्सिडरिंग ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ स्टेट्स ऑफ ऑल स्विचेस इन द सर्किट इज कॉल्ड ॲज इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल. ट्रूथ टेबलमध्ये आपण घेताना जे काय स्टेटमेंट्स आहेत, स्टेटमेंट्सचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स घेत होतो. इथं आता कन्सिडर करताना पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ स्टेट ऑफ स्विचेस, म्हणजे स्विच ऑन आहेत की ऑफ आहेत त्याचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स कन्सिडर करून टेबल तयार करायचे. ह्याला इनपुट आउटपुट टेबल असं म्हटलं जाईल, स्विचिंग टेबल असं म्हटलं जाईल. आता ट्रूथ टेबलमध्ये आपण T आणि Fचा यूज केला होता. स्विचिंग टेबलमध्ये आपण 1 आणि 0 यूज करणार आहोत. जेव्हा स्विच ऑन असेल तेव्हा 1 येईल आणि स्विच ऑफ असेल तर 0 येईल. थोडक्यात ट्रूथ टेबलमध्ये आपण T आणि F घेत होतो. Tच्या ऐवजी स्विचिंग टेबलमध्ये 1 घ्यायचे आणि Fच्या ऐवजी 0 घ्यायचे. बाकी सगळे रूल्स सेम राहतील. नाउ टू स्विचेस इन सिरीज. आता दोन टाईप आहेत, हे देखील तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी झालेलं आहे. एकसर जोडणी आणि समांतर जोडणी 10th पर्यंत कुठंतरी झालेलं असेल. त्यानुसार इथं फर्स्टली घेते मी टू स्विचेस इन सिरीज. सिरीज म्हणजेच थोडक्यात एकसर जोडणी. एकापुढे एक स्विच कनेक्ट केलेले असतात. इथं सर्किट डायग्राम देखील दिलेली आहे. सर्किट डायग्राममध्ये S1 आणि S2 हे दोन स्विच आहेत जे सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत, एकापुढे एक कनेक्ट केलेले आहेत. त्यानंतर लॅम्प आहे, बॅटरी देखील आहे. जेव्हा करंट पास होईल
तेव्हा लॅम्प ग्लो होण्यासाठी इथं S1 आणि S2 दोन्ही स्विच ॲट अ टाइम ऑन असावे लागतील, तरच लॅम्प ग्लो होईल. इथं जर तुम्ही चेक केलात तर S1 अँड S2 बोथ आर ऑन, देन लॅम्प यल ग्लो. इथं अँड हा वर्ड येतो, S1 अँड S2 बोथ आर इम्पॉर्टंट, देअरफॉर हिअर वी यूज कंजंक्शन साईन. आता कंजंक्शन घेण्यासाठी पुन्हा आपल्याला स्टेटमेंट्स लागतील, त्यामुळे ह्या S1 S2 दोन स्विचेससाठी पहिल्यांदा मी दोन स्टेटमेंट कन्सिडर करते. Two switches S1 and S2 are connected in series and lamp L as shown in figure. Now let statement P the switch S1, statement Q the switch S2, and again we consider third statement L the lamp L. Lamp glow होण्यासाठी आपल्याला S1 आणि S2 दोन्ही ऑन असावे लागणार आहेत, त्यामुळे इथं P आणि Q दोन्हीमध्ये कंजंक्शन येईल. त्यामुळे दिलेलं सर्किट, ही सर्किट डायग्राम सिम्बॉलिक फॉर्ममध्ये घेताना या पद्धतीने घेता येईल. By using theory of logic, the above circuit can be expressed as P conjunction Q equivalent to L. हे असतील टू स्विचेस सिरीजमध्ये असतील तर कंजंक्शन साईन येतं, इतकं लक्षात ठेवायचं आहे. देन नेक्स्ट वन, इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल फॉर P कंजंक्शन Q. आता जे काय आपण सिरीजमध्ये दोन स्विच घेतले त्याच्यासाठी इनपुट आउटपुट टेबल घ्यायचे. याच्या आधी कंजंक्शनमध्ये आपण जो ट्रूथ टेबल घेतला होता सेम तो ट्रूथ टेबल इथं असणार आहे. सेम फर्स्ट कॉलम P, सेकंड कॉलम Q, थर्ड कॉलम P कंजंक्शन Q. इथं फक्त चेंज काय असणार आहे, ट्रूथ टेबलमध्ये T आणि F होतं, इथं 1 आणि 0 असणार आहे. त्यामुळे तो पॉसिबल कॉम्बिनेशन्स Pच्या व्हॅल्यूज मिळतील 1 1 0 0, Qच्या व्हॅल्यू मिळतील 1 0 1 0. आणि कंजंक्शनचा रूल ट्रूथ टेबलमध्ये होता, दोन्ही T असतील तरच कंजंक्शन T येतं. सेम तोच रूल इथं असणार आहे, दोन्ही स्विच ऑन असतील तरच लॅम्प ग्लो होणार आहे, अदरवाईज नो. दरफोर इथं P आणि Q दोन्हीच्या व्हॅल्यू जेव्हा 1 असतील तेव्हाच कंजंक्शन 1 मिळतं आणि बाकीच्या वेळेला 0 मिळेल. नाव नेक्स्ट वन, टू स्विचेस इन पॅरलल, म्हणजे थोडक्यात समांतर जोडणी. दोन स्विचेस पॅरलल कनेक्ट केलेले आहेत. इथं लक्षात येईल S1 आणि S2 हे दोन स्विच दोन पॅरलल लाईनला घेतलेले आहेत. त्यानंतर बॅटरी आणि लॅम्प देखील कनेक्ट केलेला आहे. आता इथं लॅम्प ग्लो होण्यासाठी S1 किंवा S2 दोन्हीतला कोणताही एक स्विच ऑन असेल तरी चालू शकेल. म्हणजेच काय, S1 और S2, और हा वर्ड येतो म्हणजेच इथं डिसजंक्शन असणार आहे. S1 आणि S2 दोन्हीमध्ये डिसजंक्शन असेल तरच लॅम्प ग्लो होईल. आता पहिल्यांदा आपल्याला ह्याच्यामध्ये स्टेटमेंट कन्सिडर करावे लागणार आहेत. मगाशी घेतलं होतं सेम तसंच. टू स्विचेस S1 अँड S2 आर कनेक्टेड इन पॅरलल अँड इलेक्ट्रिक लॅम्प L इन फिगर. नाउ लेट स्टेटमेंट P द स्विच S1, स्टेटमेंट Q द स्विच S2, स्टेटमेंट L द लॅम्प L. Then by using theory of logic, the above circuit can be expressed as P disjunction Q equivalent to L. Now input output switching table for P disjunction Q. सेम डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल घेतला होता त्याच मेथडने इथं घ्यायचं आहे. P Q P डिसजंक्शन Q, पॉसिबल व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत, आउटकम्स. त्यानंतर लास्ट कॉलम मधल्या एंट्रीज जर चेक केलात तुम्ही, P आणि Q दोन्ही स्विच जेव्हा ऑफ असतील तेव्हाच लॅम्प ग्लो होणार नाहीये. म्हणजे दोन्हीच्या स्टेट 0 0 असतील तेव्हाच डिसजंक्शन 0 येईल, बाकीच्या केसेसमध्ये 1 येणार आहे. नाउ वी सी सम एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, express the following circuit in symbolic form of logic and write the input output switching table. दिलेलं सर्किट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पहिल्यांदा लिहायचं आहे आणि मग त्याचा इनपुट आउटपुट टेबल. तर जर सर्किट तुम्ही नीट बघितलात तर याच्यामध्ये 3 स्विचेस आहेत, S1 S2 आणि S3. म्हणजेच आपल्याला 3 स्टेटमेंट कन्सिडर करावे लागणार आहेत, P Q R. त्यानंतर पुन्हा इथं S2 आणि S3 हे दोन स्विच सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत आणि ह्या दोन्ही स्विचना S1 हा पॅरलल आहे. ओके, म्हणजेच इथं S2 आणि S3 साठी आपण एक ब्रॅकेट कन्सिडर करतोय आणि डिसजंक्शन S1 असणार आहे. त्यामुळे घेताना सोल्युशन घेते मी. लेट स्टेटमेंट P द स्विच S1, स्टेटमेंट Q द स्विच S2 and R the switch S3. Therefore given circuit is expressed as P disjunction Q conjunction R. Okay, now input output table. जसं आपण ट्रूथ टेबल घेतला होता स्टेटमेंट पॅटर्नसाठी सेम त्याच पद्धतीने इथं इनपुट आउटपुट टेबल घ्यायचं आहे. P Q R पहिले 3 कॉलम मी स्टेटमेंटसाठी कन्सिडर करते. त्यानंतर नेक्स्ट कॉलम सिम्पल ब्रॅकेट Q कंजंक्शन R असेल आणि लास्ट कॉलम टोटल स्टेटमेंट असणार आहे.
पॉसिबल कॉम्बिनेशन्स टी एफचे जसे घेतले होते सेम त्या मेथडने इथं घ्यायचे आहेत. फक्त टीच्या ऐवजी 1 येईल, एफच्या ऐवजी 0 येईल. रूल्स कंजंक्शन आणि डिसजंक्शनचे सेम अप्लाय करायचे आहेत. आपल्याला लास्ट कॉलममधल्या एंट्रीज मिळतील. फर्स्ट 5 1 अँड लास्ट 3 0. नाव नेक्स्ट क्वेश्चन, कन्स्ट्रक्ट दी स्विचिंग सर्किट ऑफ दी फॉलोइंग. आपल्याला एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे. निगेशन पी कंजंक्शन क्यू, डिसजंक्शन पी कंजंक्शन निगेशन आर. ह्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी आपल्याला सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे. आता सुरुवातीला दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये किती स्टेटमेंट आहेत पहिल्यांदा बघा. इथं पी क्यू आणि आर 3 स्टेटमेंट दिसतात, त्यामुळे मी 3 स्टेटमेंट कन्सिडर करते. स्टेटमेंट पी द स्विच S1, स्टेटमेंट क्यू द स्विच S2 अँड आर द स्विच S3. आता सर्किट डायग्राम आपल्याला घ्यायचं आहे. पहिल्यांदा रफ डायग्राम ड्रॉ करून बघा तुम्ही. निगेशन पी, आता निगेशन पी म्हणजेच काय, कॉम्प्लिमेंटरी स्विचची डेफिनेशन झालेली आहे. डेफिनेशननुसार पी जर ऑन असेल निगेशन पी ऑफ असतं. सेम त्यानुसार S1 जर ऑन असेल तर निगेशन पी म्हणजेच S1 डॅश हा ऑफ असणार आहे. थोडक्यात पी आणि निगेशन पी हे एकमेकाचे कॉम्प्लिमेंटरी स्विचेस आहेत. ओके, आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी आणि क्यू दिलेला आहे, म्हणजेच S1 डॅश आणि S2 हे 2 स्विच कंजंक्शन साईनने कनेक्ट केलेले आहेत, म्हणजेच ते सिरीजमध्ये असतील. सिमिलरली सेकंड ब्रॅकेट चेक केलं तर पी कंजंक्शन निगेशन आर म्हणजे स्विच S1 आणि S3 डॅश हे 2 सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत. शिवाय ह्या 2 ब्रॅकेटच्या मध्ये डिसजंक्शन साईन आहे, त्यामुळे हे दोन्ही ब्रॅकेट एकमेकाला पॅरलल असतील. त्यामुळे सर्किट डायग्राममध्ये घेताना मी पहिल्या लाईनला S1 डॅश आणि S2 हे 2 स्विच सिरीजमध्ये घेतलेले आहेत आणि याला पॅरलल असणारी लाईन सेकंड लाईनला मी घेतलेले आहे. S1 आणि 3 डॅश हे देखील सिरीजमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर इथं बॅटरी आणि लॅम्प कनेक्ट केलेला आहे. डायरेक्शन दिलेली आहे. हे असेल तुमचं रिक्वायर्ड सर्किट डायग्राम. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, गिव अँड अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट फॉर दी फॉलोइंग सर्किट. इथे तुम्हाला एक सर्किट दिलेलं आहे. या सर्किटसाठी अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट. आता इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट म्हणजेच काय, जे सर्किट आहे ह्याला इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट म्हणजेच असं सर्किट ज्याच्यामध्ये मिनिमम नंबर ऑफ स्विचेस असणार आहेत. पण जर आपण आउटपुट चेक केला, जो की आपण स्विचिंग टेबल घेतो, स्विचिंग टेबलच्या लास्ट कॉलममधल्या एंट्रीज चेक केल्या तर या सर्किटसाठी असणाऱ्या एंट्रीज आणि आपण सिम्प्लिफाय करून जे सर्किट घेतो त्याच्या स्विचिंग टेबलमध्ये लास्ट कॉलममधल्या एंट्रीज ह्या दोन्हीही सेम असायला पाहिजेत, तर त्याला आपण इक्विव्हॅलंट सर्किट म्हणणार आहोत. आता ह्या सर्किटचं सिम्पल सर्किट करण्यासाठी पहिल्यांदा दिलेलं सर्किट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट शिकलेलो आहोत. ते रूल्स वेगवेगळे लॉज यूज करून दिलेला स्टेटमेंट पॅटर्न टोटली सिम्प्लिफाय करायचं आहे मिनिमम स्विचेस येईपर्यंत आणि पुन्हा त्याची सर्किट डायग्राम घ्यायची. आता इथं 3 लाईन एकमेकाला पॅरलल आहेत. फर्स्ट लाईनला S1 आहे म्हणजे स्टेटमेंट P असेल. सेकंड लाईनला S1 डॅश आणि S2 डॅश 2 स्विच सिरीजमध्ये आहेत, म्हणजे थोडक्यात निगेशन P आणि निगेशन Q याच्यामध्ये कंजंक्शन असेल. आणि थर्ड लाईनला S1 आणि S2 सिरीजमध्ये घेतलेले आहेत, म्हणजेच P आणि Q ह्याच्यामध्ये कंजंक्शन आहे. शिवाय या तिन्ही लाईनमध्ये डिसजंक्शन असेल. त्यामुळं सोल्युशन मिळेल याचं. लेट स्टेटमेंट P द स्विच S1, Q the switch S2. Therefore, the given circuit is expressed as P disjunction in bracket negation P conjunction negation Q disjunction P conjunction Q. आता ह्याचं सिम्पल सर्किट करायचं आहे, त्यामुळे मी हे स्टेटमेंट पॅटर्न कन्सिडर करते. कन्सिडर P डिसजंक्शन निगेशन P कंजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन P कंजंक्शन Q. आता इथं वेगवेगळे लॉज यूज करायचे आहेत. लॉज यूज करत असताना अगेन इथं 3 स्टेटमेंट आहेत. तिन्हीपैकी आपल्याला पहिल्यांदा 2 कन्सिडर करावे लागणार आहेत. अशी 2 किंवा अशी पेअर कन्सिडर करायचे ज्याच्यामधून काहीतरी आपल्याला कॉमन घेता येईल. जर पहिले 2 कन्सिडर केले तर आपल्याला कॉमन पार्ट काही नाही मिळणार आहे. लास्ट 2 मध्ये देखील कॉमन काही मिळत नाही आहे. फर्स्ट अँड लास्ट जर तुम्ही चेक केलात तर त्याच्यामधून आपल्याला P कॉमन घेता येईल किंवा कोणता तरी लॉ तरी यूज करता येईल. त्यामुळे इथं पहिल्यांदा मी लास्ट 2 ब्रॅकेट आहेत ते एकमेकांमध्ये इंटरचेंज करून घेते, म्हणजे थोडक्यात इथं कम्युटेटिव्ह लॉ यूज करते. By using commutative law, we get P disjunction P conjunction Q disjunction negation P conjunction negation Q. म्हणजे इथं P आणि P conjunction Q हे आपल्याला फर्स्ट
स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेता येतील, डिसजंक्शन लास्ट ब्रॅकेट. ओके, नाव जर तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट चेक केला तर पी डिसजंक्शन पी कंजंक्शन क्यू. इथं ॲब्सॉर्प्शन लॉ घेता येईल आपल्याला. बाय युझिंग ॲब्सॉर्प्शन लॉ वी कॅन राईट पी डिसजंक्शन निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. ॲब्सॉर्प्शन लॉ झालेला आहे, त्या लॉनुसार स्क्वेअर ब्रॅकेटची व्हॅल्यू पी मिळेल. आता इथं ब्रॅकेटच्या बाहेर डिसजंक्शन आहे, ब्रॅकेटमध्ये कंजंक्शन आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचा आहे. पी डिसजंक्शन ब्रॅकेटमध्ये अप्लाय करायचं आहे. बाय युझिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वी गेट पी डिसजंक्शन निगेशन पी कंजंक्शन पी डिसजंक्शन निगेशन क्यू. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. नाउ नेक्स्ट फर्स्ट ब्रॅकेटमध्ये पी डिसजंक्शन निगेशन पी, म्हणजे पी आणि निगेशन पीचं डिसजंक्शन आहे, त्यामुळे इथं आपण कॉम्प्लिमेंटरी लॉ यूज करणार आहोत. टी आणि एफ यांचं डिसजंक्शन नेहमी टी येतं, त्यानुसार इथं मिळेल टी कंजंक्शन सेकंड ब्रॅकेट पी डिसजंक्शन निगेशन क्यू बाय युझिंग कॉम्प्लिमेंट लॉ. आता टी सोबत एखाद्या स्टेटमेंटचं कंजंक्शन आहे, हे ब्रॅकेट आहे. सपोज एखादं स्टेटमेंट आहे असं मी कन्सिडर करते. टीचं कुठल्याही स्टेटमेंटसोबत जर कंजंक्शन घेतलं तर ते स्टेटमेंट आहे असं मिळतं. त्यामुळे इथं बाय युझिंग आयडेंटिटी लॉ वी कॅन राईट पी डिसजंक्शन निगेशन क्यू. त्यामुळे इथं पी डिसजंक्शन निगेशन क्यू इथंपर्यंत सोल्युशन मिळेल आपल्याला. ह्याच्या पुढं अजून काही सिम्प्लिफाय होणार नाही, त्यामुळे इथं दिलेल्या सर्किटचं सिम्पल फॉर्म असेल पी डिसजंक्शन निगेशन क्यू. नाउ सर्किट डायग्राम. दी अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सर्किट इज ॲज फॉलोज. दोनच स्विच आपल्याला मिळाले पी आणि निगेशन क्यू, त्यामुळं S1 आणि S2 डॅश हे पॅरललमध्ये आपल्याला घेऊन बॅटरी आणि लॅम्प कनेक्ट करता येईल. हे असेल रिक्वायर्ड सर्किट. नेक्स्ट क्वेश्चन. राईट दी सिम्बॉलिक फॉर्म ऑफ फॉलोविंग सर्किट, कन्स्ट्रक्ट इट स्विचिंग टेबल अँड इंटरप्रिट इट. सेम दिलेल्या सर्किट डायग्रामचं सिम्बॉलिक फॉर्म घ्यायचं आहे, त्यानंतर त्याच्यासाठी टेबल तयार करायचं आहे आपल्याला. सर्किट डायग्राममध्ये चेक केला तर S1 S2 S1 डॅश आणि S2 डॅश म्हणजे दोन स्विच आहेत. S1 S2 म्हणजे दोन स्टेटमेंट कन्सिडर करावे लागणार आहेत, पी आणि क्यू. S1 डॅश S2 डॅश म्हणजेच निगेशन पी आणि निगेशन क्यू असेल. आता इथं 3 लाईन एकमेकाला पॅरलल आहेत. फर्स्ट लाईनला S1 म्हणजेच पी डिसजंक्शन, सेकंड लाईनला S2 डॅश म्हणजेच निगेशन क्यू डिसजंक्शन, थर्ड लाईनला दोन स्विचेस सिरीजमध्ये आहेत म्हणजेच मिळेल निगेशन पी कंजंक्शन क्यू. सोल्युशन घेताना पहिल्यांदा मी घेते स्टेटमेंट पी द स्विच S1, स्टेटमेंट क्यू द स्विच S2 अँड सिम्बॉलिक फॉर्म पी डिसजंक्शन निगेशन क्यू डिसजंक्शन निगेशन पी कंजंक्शन क्यू. नाव स्विचिंग टेबल जसं ट्रूथ टेबल घेत होतो आपण सेम त्या मेथडने इथं स्विचिंग टेबल मी तयार करते. फर्स्ट 2 कॉलम पी क्यू, द नेक्स्ट 2 कॉलम निगेशन पी निगेशन क्यू, द नेक्स्ट कॉलम P disjunction negation Q, the next one negation P conjunction Q and last one total statement pattern. आता इथं जर तुम्ही तयार केलात सगळे रूल वगैरे यूज करून तर लास्ट कॉलममधल्या एंट्रीज मिळतील 1 1 1 1. म्हणजे पी क्यूचं कुठलंही पॉसिबल कॉम्बिनेशन तुम्ही कन्सिडर केलात, मग ते स्विच ऑन असू देत ऑफ असू देत काही असू देत, लॅम्प हा ऑलवेज ग्लो होणार आहे. त्यामुळे इथं कन्क्लुजन लिहिता येईल आपल्याला. लास्ट कॉलम कंटेन्स ऑल 1, therefore लॅम्प विल ग्लो इरिस्पेक्टिव्ह ऑफ दी स्टेटस ऑफ दी स्विचेस. तुमचे स्विचेस ऑन असू देत ऑफ असू देत, दोन्ही ऑन दोन्ही ऑफ, कुठलंही कॉम्बिनेशन असू दे, लॅम्प हा नेहमी ग्लो होत राहणार आहे. दीज आर सम एक्झाम्पल्स. थँक्यू.